नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे आधुनिक महाराष्ट्राचे अभिजात शिल्पकार गोविंद तळवलकर. मित्रांनो, आज 22 जुलै याच दिवशी 1925मध्ये एक महान पत्रकार गोविंद तळवलकर यांचा डोंबिवलीला जन्म झाला. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्याची वाटचाल जडणघडण कशी होणार हा एक प्रश्न होता. तर ती वाटचाल आधुनिकतेकडे झुकलेली असावी, दांभिकतेचा तिला तिटकारा यावा आणि व्यासंगानं परिपूर्ण असावी, हा ध्यास घेऊन ज्यांनी काम केलं त्यामध्ये गोविंदराव तळवलकर यांचा वाटा फार मोठा आहे. गोविंदराव तळवलकर हे महाराष्ट्र टाइम्सचे पाव शतकाहून अधिक काळ संपादक होते. त्यांनी महाराष्ट्र घडवला असं नाही, तर महाराष्ट्राची अभिरुची समृद्ध केली, आधुनिक केली, पाश्चात्य जगाशी तिचा संबंध जोडला आणि नवं काय आहे जगामध्ये याचा मराठी वाचकांना प्रत्यय दिला. हे सगळं समजून घेण्याआधी महाराष्ट्र टाइम्स निर्माण का झाला ते पाहू. 18 जून 1962ला महाराष्ट्र टाइम्सचा पहिला अंक निघाला. टाइम्स ऑफ इंडियाचं महाराष्ट्र टाइम्स हे प्रकाशन आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या प्रकाशन संस्था भारतीयांच्या स्वाधीन केल्या आणि ते निघून गेले. त्यात बेनेट कोलमन अँड कंपनीनं ही कंपनी डाल्मियांनी जैन यांना दिली. यशवंतराव ज्या जैन जे धनी होते, बेनेट कोलमन कंपनी नाव तेच राहिलं, त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदीमध्ये दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं सुरू केली, पण मराठी केलं नाही. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचे त्यांनी जैन समूहाला बोलावून जवळजवळ तंबीच दिली आहे की तुम्ही मराठी दैनिक सुरू करायला पाहिजे. आणि मग उद्घाटनाच्या भाषणामध्ये चव्हाण असं म्हणाले, मी असं का सांगितलं, कारण मराठी मानस कसा आहे, महाराष्ट्रातला पुरोगामी विचार काय आहे आणि एकंदर महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी माणूस म्हणजे काय, त्याचं पूर्वसंचित काय आहे, त्याला कुठे वाटचाल करायचं, हे इंग्रजी टाइम्स ऑफ इंडियाला कळावं आणि इंग्रजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटावं. आणि ते उमटलं तर बाहेरच्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना मराठी माणूस काय आहे ते कळेल आणि मग महाराष्ट्राच्या वाटचालीला साहाय्यभूत असे प्रयत्न सर्व दिशातून होतील, असं स्पष्ट केलं यशवंतराव चव्हाणांनी. त्यातलं किती प्रत्यक्षात उतरलं टाइम्स ऑफ इंडियाकडून तो वेगळा प्रश्न आहे. पण यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये कोणाकोणाला घ्यायचं ही नावं पण सुचवली. त्यात गोविंदराव तळवलकरांचं नाव होतं. पहिले संपादक द्वाब कर्णिक 5-6 वर्षानंतर तळवलकर संपादक झाले आणि ते जवळजवळ 27-28 वर्ष राहिले. तळवलकर हे असे गर्भश्रीमंत नव्हते बरं का, निम्न मध्यमवर्गीय, सकाळी महाविद्यालय, दुपारी नोकरी असं करूनच आणि डोंबिवलीहून फोर्टला यायचं, असं कष्ट करीतच ते शिकलेले आहेत. मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय त्यांनी BA घेतले होते. त्यांना मराठी साहित्य तर होतंच, पण इंग्रजी साहित्य आणि आर्थिक विषय, सामाजिक विषय, राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यांचा सगळ्यात त्याला वीक पॉईंट, मर्मबिंदू म्हणता येईल तो म्हणजे शेक्सपियर आहे. शेक्सपियरविषयीचं कुठलंही पुस्तक
ते वाचल्याशिवाय सोडत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की एडिटर इज टू बी रेड नॉट टू बी सीन. त्याचं मूर्तिवंत प्रतीक तळवलकर आहे. तळवलकरांना कुठल्या चळवळीत वगैरे व्यासपीठावर जाऊन भाषणं करणं असलं नाही. ग्रंथालय हे त्यांचं दुसरं घर. रामदास जसे म्हणाले अभ्यासन करून मग प्रगटावं, तसं तळवलकरांचा व्यासंग ते किती वाचतील. त्यांच्या इतका वाचन केलेला संपादक मला माहीत नाही. तात्यासाहेब केळकर वगैरे जुन्या पिढीतले सोडून द्या, पण आधुनिक काळामध्ये तळवलकरांचा हात धरेल असा कोणी संपादक नाही. आणि तळवलकरांना पत्रकार असल्यामुळे उत्सुकता इतकी होती घटनेच्या मूलभूत गोष्टीकडे जाणं. म्हणजे आता त्यांनी पहा, लंडनमध्ये आणि अमेरिकेत अनेक ग्रंथालयामध्ये त्यांनी बसून वाचन केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आता सत्तांतर जे झालं 1947चं, तो ठराव ज्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला त्या माणसाला जाऊन तळवलकर भेटले. 1935चा विधी ज्यांनी मांडला कायदा, त्याला जाऊन ते भेटलेले. ताया जेन्किन्सला त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. चर्चिलविषयी चर्चिलचा पगडा आहेच त्यांच्यावर. तर मूलभूत संशोधन करायचं. त्यांनी रशियातल्या स्थित्यंतरावर लिहिलं आहे, नंतर याच्यावर इराक युद्धावर लिहिलं आहे. कितीतरी गोष्टींवर तळवलकरांनी संबंध जगाची माहिती भारताला आपल्या अभ्यासपूर्ण व्यासंगानं करून दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स खरोखर एक आदर्श वर्तमानपत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इंग्रजी ग्रंथपरिचय, इंग्रजी चित्रपटांची परीक्षणं, क्रीडा वृत्त, एक संपूर्ण पान. तळवलकरांचं वैशिष्ट्य काय माहिती का? तळवलकर लोकप्रिय का झाले? त्यांचे अग्रलेख अगदी आवडीनं वाचणारे असंख्य लोक होते. कारण तळवलकरांची रास मला वाटतं वृश्चिक असावी. ते दंश करायचे आणि मराठी माणसाला दंश करणारं लिखाण आवडतं. तळवलकरांवर लोकमान्य टिळकांच्या शैलीचा प्रभाव आहे. एक तर टिळकांप्रमाणे आधी व्यासंग केल्याशिवाय ते लिहत नसत, आणि व्यासंग सगळ्या एखाद्या प्रश्नाच्या सगळ्या बाजू समजल्यानंतर ते लेखणीला हात घालत लेखणी हातात धरत असत. पण जोरकसपणे टीका करायची म्हणजे घणाघात, समोरचा माणूस आडवाच झाला पाहिजे. त्यांचे अग्रलेख खरोखर वाचनीय होते. महाराष्ट्र आधुनिक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. व्यासंगाची सवय लागावी, आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक जीवनातील ती दांभिकता आहे त्याचा त्यांना प्रचंड तिटकारा होता. मानवेंद्र रॉय ज्यांनी नवमतवाद मांडला, रॅडिकल ह्युमॅनिझम, ते पूर्वी कम्युनिस्ट होते. कम्युनिस्टांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये ते एक महत्त्वाचे सूत्रधार होते रॉय. त्यांचा प्रभाव तळवलकरांवर आहे. आणि दुसरा अलीकडच्या राजकारणी लोकांचे म्हणजे यशवंतरावांशी त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. तळवलकर हे रसिक होते. आवडते माझे पत्रकार. पण आता त्यांच्यात काय, एवढा मोठा पत्रकार झाला, पण जसं मी म्हटलं 1885मध्ये आपले सगळे बुद्धिमान लोक, विचारवंत हे हिंदूचे हिंदी झाले, आणि त्याचा काही फायदा होत नाही हे लक्षात आलं तरी हिंदीचे पुन्हा हिंदू नाही झाले. तळवलकर हा एक त्यातला प्रकार आहे. तळवलकरांनी सावरकर समजून घेतला नाही, हिंदुत्व समजून घेतलं नाही, संघ समजून घेतला नाही. आता सावरकरांचं राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण ही केवढी तरी मोठी घोषणा आहे. ती सुद्धा त्यांनी सत्तांतरचे जे 3 खंड लिहिले, मॅजेस्टिकचं मला वाटतं प्रकाशन आहे, त्याच्यात त्यांनी सैन्याचे हिंदूकरण करा, केवढा सावरकरांचा हा खोटा प्रचार आहे. सावरकरांचं किती चुकीच्या पद्धतीनं मांडणी आहे, पण अशा चुका त्यांच्याकडून होत असत. माझ्याकडे त्याविषयीचे किस्से असे आहेत की महाराष्ट्र टाइम्सने बालगंधर्वावर विशेष अंक काढला होता,
आणि त्यावेळचे डांगे वगैरे सगळ्या राजकीय नेत्यांचे सुद्धा लेख होते, बालगंधर्वाभिषेकच्या आठवणी होत्या. मी त्यांना म्हटलं, गोविंदराव, एकाही संघवाल्याला विचारावं की तुम्ही बालगंधर्वाविषयी काही लिहिता का, असं तुम्हाला का वाटलं नाही? तळवलकरांची एक पद्धत होती, ते कुणालाही असं झेडकारायचं असलं, गाढव आहे तो असं म्हणायचं. गाढव शब्द त्यांचा अत्यंत आवडता होता. तळवलकरांचे असे कितीतरी आहे. तळवलकरांना आधी शीर्षक सुचत असे, मग अग्रलेखाचा मजकूर ते हे करायचे. आधी शीर्षक. रामदास जास्तीत जास्त उद्धृत केला आहे कोणी, तर तळवलकरांनी केला आहे. रामदासाचा जसा टिळकांचा तसा रामदासाचा. तर ते म्हणाले की त्या संघवाल्यांना संगीतातलं काय समजतंय? मी म्हटलं, काय बोलता काय तुम्ही? संघ ही एक अशी सामाजिक संघटना आहे की जिचा स्वतःचा घोष म्हणजे बँड आहे. गोळवलकर गुरुजी द्वितीय सरसंघचालक उत्कृष्ट बासरी वाजत असत आणि संघामध्ये संगीताचं ज्ञान असणारे अनेक लोक आहेत असं. पण आता आणीबाणीमध्ये तळवलकर एवढे मोठे पत्रकार की ज्यांनी महाराष्ट्राची अभिरुची घडवली, महाराष्ट्राची अभिरुची अभिजात, समृद्ध, सुसंपन्न अशी तळवलकरांनी केली. त्याला दिवी गोखले वगैरे अनेक राखलेले, मापोम शिखरे अनेकांचं सहकार्य होतं. दिनू रणदिवे, विना देवधर अनेकांचं सहकार्य त्यांना लाभलं. चंद्रकांत तामाणे अशी अनेक नावं, दिनकर गांगल, अनेकांची अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी तळवलकरांना जे हवं आहे ते घडवण्यासाठी कष्ट घेतले. पण आणीबाणीमध्ये जसं अडवाणी म्हणतात ना की इंदिरा गांधींनी तुम्हाला केवळ वाकायला सांगितलं होतं, तुम्ही रांगायला लागलात इंदिरा गांधीसमोर, तसं तळवलकरांची लेखणी ही निष्प्रभ आणीबाणी ठरली. पण काळ कसा सूड घेतो आणीबाणीमध्ये आणि संघाशी संबंध त्यांचा तो कसा आला ते मी तुम्हाला सांगतो. यशवंतराव चव्हाणांनी संघाकडे असा निरोप पाठवला की मला तुम्ही जे देशव्यापी सत्याग्रह करताय आणीबाणीच्या विरुद्ध, मी केंद्रात मंत्री आहे पण मला नक्की कळत नाही, त्यामुळे मी काय भूमिका घ्यावी आणीबाणी विरुद्ध ते मला जरा, तुमच्या सत्याग्रह कुठे होतात, काय होतात, किती होतात हे कळलं तर बरं होईल. मग आता त्यांना कळवायचं कसं? मग एकंदर असा विचार झाला की गोविंदराव तळवलकरांच्या वतीनं यशवंतरावांकडे वरती वृत्तांत पाठवायचे. मग संघाचे ज्येष्ठ प्रचारक मुंबईत आल्यानंतर त्यांची आणि तळवलकरांची गाठ घालून द्यायची. आता ही गाठ कोणी घालून द्यायची ते काम माझ्याकडे आलं होतं. मग मी आणि तळवलकर आम्ही सांकेतिक भाषेत बोलत असो, कुठे भेटायचं, काय भेटायचं वगैरे. आणि प्रत्यक्ष आम्ही भेटत नसो, मी कुठेतरी उभा राहायचो ठरलेल्या ठिकाणी. तळवलकर लांबून दिसले की मी चालायला लागायचो आणि तळवलकर माझ्या मागून यायचे. मग मी त्यांना जिथे भेटायचं ठरलं होतं तिथपर्यंत सोडून येत असे, परत येतं. माझ्या मनात अनेक वेळा असा विचार आला की तळवलकरांशी हा विनोद करावा. मला धाडस झालं नाही. मी त्यांना असं म्हणणार होतो, तुम्ही मानवेंद्रनाथ रॉयना फॉलो केलं, पण तळवलकर तुम्हाला कधीतरी असं वाटलं होतं का हो की तुम्ही मला फॉलो करा, असा विनोद, कारण ते मला अक्षरशः फॉलो करायचे, असा विनोद करा असं वाटलं होतं. पण ते धाडस मला झालं नाही, कारण तळवलकर हे अतिशय अलिप्त, अतिशय ज्याला मिजाजखोर चांगल्या अर्थानं म्हणता येईल असे आणि अभिजात होते, रसिक होते. तर तळवलकरांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक जी अशी आज आपल्याला दिसते जमेची बाजू, महाराष्ट्र हा मागास राहिलेला नाही. संस्कृती सिनेमाच्या दृष्टीनं महाराष्ट्राची अभिरुची, महाराष्ट्राचं वाचन, महाराष्ट्राचा व्यासंग आणि तळवलकरांच्या सान्निध्यात येऊन अनेक लोक असे लेखनामध्ये सिद्ध झाले. कसब त्यांनी ते तळवलकरांचं, आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मराठी माणसाला जी स्टाईल आवडते, शैली, ती तळवलकरांची होती. ते बोचकारे काढत, घणाघात तो आडवाच झाला पाहिजे, त्याला अशा जखमा झाल्या पाहिजेत की त्यांनी. त्यामुळे तळवलकरांचे अग्रलेख अतिशय आवडीने तळवलकरांची जेवढी ग्रंथसंपदा आहे तेवढी एक केळकरांचा अपवाद सोडला
तर दुसऱ्या कुठल्या संपादकाची आहे असं मला वाटत नाही. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.